nearsightedness or myopia. What happens, Baga? In this case, the eye can see nearby objects clearly, but the distant objects appear indistinct. म्हणजे जवळच्या वस्तू दिसतात स्पष्ट, परंतु तुम्हाला लांबच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. ठीक आहे. This means that the far point of the eye is not at infinity but shifts closer to the eye. In nearsightedness, the image of a distant object forms in front of the retina. There are two reasons. What are the reasons? बघा, लक्ष द्या. First is the curvature of the cornea and the eye lens increases. The muscle near the lens cannot relax so that the converging power of lens remains large. बघा इथे near objects, myopic object इथे बघा. Here इथे image form होते, but the image is formed here. So याला करेक्शन करण्यासाठी you require concave lens. काय लागतं तुम्हाला? कॉन्केव्ह लेन्स लागतं, राईट. कॉन्केव्ह लेन्स मध्ये म्हणजे चष्मा थोडक्यात, राईट. चष्मा घेतल्यानंतर तुम्हाला इमेज पुन्हा इथे फॉर्म होते आणि ती वस्तू तुम्हाला क्लिअरली दिसते. गेट इट? The eyeball elongates so that the distance between the retina and the lens increases. बघा इथे. So this defect can be corrected using spectacles. चष्माला पाहिजे, चष्म्याला कोणते लेन्स असतात? कॉन्केव्ह लेन्स. लक्षात घ्या. येस अनिश प्लीज बोला. So concave lens with proper focal length. म्हणजे तुम्ही जर चष्मा लावणार त्या चष्म्याला तर नंबर व्यवस्थित पाहिजे. This lens diverges the incident rays and the rays diverged rays can be converged by the lens in the eye to form the image on the retina. The focal length of the concave lens is negative, so that the lens with negative power is required for correcting nearsightedness. बघा या वयात जर तुम्हाला चष्मा लागला समजा, तर किंवा लहान मुलांच्या चष्मे तुम्ही बघता, हे सगळे जे नंबर असतात ते निगेटिव्ह असतात. -1, -2, -3 वगैरे असे नंबर असतात. बिकॉज द पॉवर इज निगेटिव्ह. लक्षात घ्या. लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर. The power of the lens is different for different eyes depending on the magnitude of the nearsightedness. प्रत्येकाचे चष्मे वेगळे असू शकतात. चला पुढे जाऊया. परत सांगतो बघा तुम्हाला. नियर साइटेडनेस याला म्हणतात निकटदृष्टीता, लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता. यात होतं काय, तर मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. परंतु ज्या लांबच्या वस्तू असतात, दूरच्या वस्तू असतात, त्या स्पष्ट दिसत नाहीत. लक्षात घ्या. त्या स्पष्ट दिसतात का? अजिबात नाही. म्हणजे डोळ्याचा जो दूरबिंदू आहे तो अनंत अंतरावरून सुनतो आता जवळ असतो. यामध्ये काय होतं, तर दूरची वस्तू डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होतो. बघा, हा रेग्युलर डोळा तुमचा, हा जो डोळा आहे हा डोळा रेग्युलर आहे, याच्यामध्ये कुठलाही फरक नाही, डिफेक्ट नाही. परंतु या प्रकारामध्ये काय होतं की ही या ठिकाणी इमेज फॉर्म होते, म्हणजे तुमची प्रतिमा तयार होत असते. मग याला कसं काय करेक्शन करायचं, तर तुम्हाला अंतर्गोल भिंग घ्यायचा आहे, चष्मा घ्यायचा आहे. चष्मा वापरल्यामुळे तुम्हाला पुन्हा या ठिकाणी प्रतिमा पाहायला मिळते. तर डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे असं होऊ शकतं, किंवा नेत्रभिंग लांबट झाल्याने डोळ्याची भिंग किंवा डोळ्यातील दृष्टीपटल यातील अंतर वाढतं. योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे आपल्याला काय करता येतं, निराकरण करता येते. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन ते डोळ्याच्या भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. अंतर्गोल भिंगाची नाभी अंतर ऋण असतं. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं जे काही चष्म्याचे निगेटिव्ह मध्ये नंबर असतात, -1, -2 वगैरे वगैरे नंबर, -1.5 असतो, -1.7 असतं, काही असेल नंबर तो. ठीक आहे. प्रत्येकाच्या डोळ्याची अंतर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. आता दुसरा प्रकार काय बघा, फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. आता याच्यामध्ये उलट होतं, म्हणजे जवळची वस्तू स्पष्ट दिसते परंतु लांबची वस्तू स्पष्ट दिसत नाही. लक्षात द्या. सॉरी उलट झालं. लांबची वस्तू दिसते पण जवळची दिसत नाही.
In the human eye can see distant objects clearly but cannot see nearby objects distinctly. लक्षात घ्या. Yes. This means that the near point of the eye is no longer 25 centimeter but shifts farther away. As shown in the figure, the image of nearby objects gets formed behind the retina. This is your normal eye. Image is formed but the image is formed here, that is behind the retina. So to convert correct this type of defect, we use convex lens. तुमच्या घरामध्ये जर आजी आजोबा असतील आणि त्यांना जर चष्मा पाहिला असेल तुम्ही, तर तो चष्मा कधी वापरतात ते जेव्हा त्यांना वाचायचं असेल, जवळची वस्तू जवळचे काही शब्द वाचायचे असतील त्यावेळेस त्यांना हे असे चष्मे उपयोगी येतात. हे भिंग कॉन्व्हेक्स लेन्स and that is positive. लक्षात घ्या. The curvature of the cornea and the eye lens decreases so that the converging power of the lens becomes less. That is one reason. Another reason is due to the flattening of the eyeball, the distance between the lens and the retina decreases. Get it? Correction काय करायचं मग? Yes. This defect can be corrected by using convex lens with proper focal length. Okay. And what happens? This converges the incident rays before they reach the lens. This lens converges them to the image or form on the retina. पॉझिटिव्ह लेन्स असतात म्हणून जे काही नंबर असतात ते पॉझिटिव्ह असतात. +1 +2 +3 किंवा जे असेल त्याप्रमाणे. गेटिंग गाइस? गुड. हा, these are two. हे पहिले परत सांगतो बघा. दूरदृष्टितामध्ये काय होतं, तर दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही व्यक्ती. निकट बिंदू 25 सेंटीमीटर राहत नाही, तो आणखी दूर जातो. प्रतिमा पाठीमध्ये तयार होते बघा. हे हा रेग्युलर डोळा आपल्या इथे व्हायला पाहिजे प्रतिमा तयार, पण ती प्रतिमा इथे तयार होते आणि त्याला करेक्शन करायचं असेल तर बहिर्गोल भिंग वापरतो. या परीक्षेला आकृत्या विचारल्या जातात. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसार शक्ती कमी होते. त्याचप्रमाणे नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यातील अंतर कमी होते. हे झाले दोन डिफेक्ट्स. पुढे पाहूया आपण वृद्ध दृष्टीता. काय म्हणतात त्याला? वृद्ध दृष्टीता किंवा प्रेस बायोपिया. हे त्या दिवशी आपण क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा प्रश्न घेतला होता बघा. तर ज्या वेळेस व्यक्ती म्हातारा होतो, generally the focusing power of the eye lens decreases with age. आपल्या आयुष्य म्हणतात ना, आपल्या वयाबरोबर आपल्या डोळ्याची शक्ती सुद्धा कमी होते. The muscle near the lens lose their ability to change the focal length of the lens. The near point of the lens shifts farther from the eye. Because of this, old people cannot see nearby objects clearly. त्यांना जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. Sometimes people suffer from nearsightedness as well as farsightedness. त्यांना दोन्ही गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. जवळच्या दिसत नाही, लांबच्या दिसत नाही वस्तू. बरोबर. इन सच अ केस त्यांना जे चष्मे लागतात ते बायफोकल असतात. म्हणजे एकाच चष्म्यामध्ये कॉन्केव्ह ॲज वेल एज कॉन्व्हेक्स लेन्स वापरली जाते. समज त्याला म्हणतात बायफोकल. Lenses are required to correct the defect. In such cases, the upper part is concave. बघा, upper part concave आहे. जसं समजा चष्मा तुम्ही पाहिला असेल तुमच्या घरचे चष्मे, वरच्या भागात कॉन्केव्ह लेन्स आहे, ज्यामुळे नियर साइटेडनेस करेक्शन होतं. आणि जो लोअर पार्ट आहे, हा जो पार्ट आहे, या ठिकाणी कोणते असतात? कॉन्व्हेक्स लेन्स असतात. सो व्हॉट हॅपन्स? बिकॉज ऑफ दॅट फार साइटेडनेस करेक्शन त्यामध्ये होतं. ठीक आहे. निकट दृष्टीता आणि दूर दृष्टीता. परत सांगतो बघा. पहिला निकट दृष्टीता, ज्यामुळे निकटचं दिसतं, दूरचं दिसत नाही. दूर दृष्टीता, दूरचं दिसतं, जवळचं दिसत नाही. शेवटचा पाहायचा आपल्याला वृद्ध दृष्टीता, ज्याला आपण प्रेस बायोपिया म्हणतो. वाढत्या वयानुसार डोळ्याची जी काही क्षमता असते, कोणती समायोजन शक्ती असते, ती कमी होत जाते. लक्षात घ्या, वाढत्या वयानुसार. म्हणजे काय? तर डोळ्यावरील भिंगांचे स्नायू, भिंगांची नाभी अंतर बदलण्याची क्षमता ते गमावत असतात. अशा वयस्कर माणसांना निकट बिंदू डोळ्याच्या मागे सरकतो. त्यांना चष्म्याशिवाय जवळच्या वस्तू सहज आणि सुस्पष्ट दिसत नाहीत. काही वेळा लोकांना दूरदृष्टीचा निकृष्ट दोन्ही दोष जाणवतात. अशा वेळेस त्यांना काय करावं लागतं? द्विनाभीय भिंग वापरावं लागतं. या भिंगामध्ये वरचा भाग जो असतो तो अंतर्गोल असतो, ज्यामुळे निकट दृष्टीचा दोष दूर होतो. आणि जो खालचा भाग असतो त्यामध्ये काय असतं?
काय असतं त्यामध्ये तर बहिर्गोल भाग असतो, बहिर्गोल भिंग असतो, त्यामुळे दूरदृष्टिता यावेळेस निघून जाते. तुमच्या वर्गात जर चष्मा कोणाला लागला असेल मुलांना, तर त्यांना पहिला प्रॉब्लेम आहे आणि शिक्षकांना दुसरा प्रॉब्लेम. लक्षात घ्या. शिक्षकांना म्हणजे मोठ्या शिक्षकांना, थोडेसे वयस्कर. नाउ अपरंट साइज ऑफ एन ऑब्जेक्ट. काय आहे बघा, अपरंट साइज ऑफ एन ऑब्जेक्ट. आता तुम्हाला दिले काय बघायचे, PQ इज दी ऑब्जेक्ट आणि P डॅश Q डॅश किंवा P1 Q1 काय त्याची इमेज फॉर्म. सॉरी, दोन्ही ऑब्जेक्ट्स आहेत. कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स PQ आणि P1 Q1. आता बघा, हा ऑब्जेक्ट जवळ आहे त्यामुळे आपल्या डोळ्याशी जो तो कोन तयार करतो अल्फा, तो मोठा असणार, आणि हा ऑब्जेक्ट दूर आहे त्यामुळे त्याने आपल्या डोळ्याशी तो कोन तयार केला, अँगल तयार केला, दॅट इज बीटा इज स्मॉलर. लक्षात घ्या. गेटिंग? सो द अँगल अल्फा इज larger than angle beta. एवढं लक्षात ठेवा. Angle alpha is larger than angle beta because this PQ makes the angle alpha. कारण PQ जवळ आहे, अँगल मोठा तयार होतो, आणि P डॅश Q डॅश किंवा P1 Q1 दूर आहे, अँगल जो फॉर्म होतो दॅट इज स्मॉलर दॅन दी अल्फा. गेटिंग? पुढे बघा, परत सांगतो. एक सेकंड. वस्तूचा आभासी आकार कसा बघा, वस्तूचा आभासी आकार. वस्तू एखादी डोळ्याजवळ घेतात तर खूप मोठी दिसणार, साहजिक आहे, पण तेवढी मोठी असते का ती? नाही. तर या ठिकाणी जो कोन तयार होतो अल्फा आणि हा बीटा, अल्फा हा बीटापेक्षा मोठा आहे, कारण ती वस्तू तुरंत तसं नाही, दोन्ही वस्तू सारख्याच आहेत. राईट. नाउ व्हॉट आर द युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस? हे परीक्षेला विचारतात, कॉन्केव्ह लेन्सेस कुठे कुठे वापरले जातात. व्हॉट आर द युजेस? कुठे यूज येतात बघा. मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर, CD प्लेयर, these instruments use laser light for proper working of these equipment. कॉन्केव्ह लेन्स त्याच्यामध्ये वापरले जातात. द पीप होल इन द डोअर. आपल्या दरवाजाला, तुम्हाला माहित असेल, दरवाजाला एक छोटंसं होल असतं. तुम्ही जर बिल्डिंग मध्ये राहत असाल, जायचं असाल तरी सुद्धा तिथे छोटंसं होल असतं दरवाजाला, जेणेकरून आपण पाहतो की बाहेर कोण आले, त्याला पीप होल म्हणतात. This is safety, a small safety device which helps us to see large area outside the door. This uses concave lens. Spectacles मगाशी बघितलं आपण, ज्याला जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही, अशा द करेक्शन साठी चष्मे जे वापरले जातात, चष्मे कोणते असतात? कॉन्केव्ह लेन्सेस असतात. टॉर्च बघा, आपल्याकडे टॉर्च मध्ये सुद्धा हे वापरले जातात. कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप यामध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्सेस असतात, परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स सुद्धा वापरले जाते, जी आयपीस या ठिकाणी असते. अजून काय बघा, सॉरी, अंतर्गोल भिंगाचे उपयोग बरेच आहेत. वैद्यकीय उपकरणे, CD स्कॅनर, CD प्लेयर, त्याचबरोबर दरवाजातील नेत्रदर्शिका. आता मागे सांगितलं तुम्हाला, दरवाजा बाहेर कोण आहे हे आपण पाहू शकतो, आणि बराच विस्तृत भाग आपल्याला दिसतो त्या ठिकाणी. चष्मे बघा, निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, आणि निकट दृष्टितेसाठी याचा उपयोग होतो. विजेरी टॉर्च मध्ये वापर होतो. कॅमेरा, दुर्बीण याच्यामध्ये बहिर्गोल असतं, परंतु त्याचा दर्जा उत्तम मिळेल तुम्हाला नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगामध्ये अंतर्गोल सुद्धा वापरलं जातं. पुढे तुम्हाला बघायचं आहे कॉन्व्हेक्स लेन्स. सो व्हॉट आर द युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स? त्याचा उपयोग होतो सिंपल मायक्रोस्कोप मध्ये. यु नो व्हेरी वेल, सिंपल मायक्रोस्कोप वापरला असेल तुम्ही शाळेमध्ये वगैरे. PQ इज द, PQ काय आहे? तर PQ इज द ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे, पण त्याची जी तुम्हाला इमेज मिळते ती मिळते P डॅश Q डॅश किंवा P1 Q1, थोडी मोठी मिळते, जवळजवळ 20 टाइम्स लार्जर मिळते. कळलं? हे कधी? ऑब्जेक्ट क्लोज टू द लेन्स, and this is when object is far away. जसं तुम्ही चंद्र, तारे वगैरेचा अभ्यास करतात ना खगोलशास्त्रामध्ये, दॅट्स राईट. सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप थोडस डिफरंट आहे, त्याच्यापैकी सांगतो तुम्हाला मग. बहिर्गोलचा उपयोग पहिलं म्हणजे साधा
सूक्ष्मदर्शक ज्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे वस्तू पाहू शकता. पी डॅश क्यू डॅश वस्तू आहे त्याची उंची पी डॅश सॉरी पी क्यू वस्तू आहे तुमची त्याची प्रतिमा तुम्हाला मिळेल. पी डॅश क्यू डॅश मोठी वस्तू तुम्हाला पाहायला मिळेल. हे तुम्ही पाहिलं असेल. आणि टेलिस्कोप वगैरे वापरल्यास तुम्ही ज्या वेळेस वस्तू भिंगाच्या नाभीवर असेल त्यावेळेस. संयुक्त सूक्ष्मदर्शक काय सांगतो तुम्हाला. याची आकृती वगैरे परीक्षेला येतात लक्षात घ्या. सो कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला दिस इज युअर ऑब्जेक्ट अँड दिस इज युअर इमेज. लक्षात घ्या ऑब्जेक्ट आणि इमेज. दिस युअर आय पीस आणि तुम्ही या ठिकाणी डोळ्याने पाहत असता. दिस हिअर इज युअर आईज. तो इथे असतात. देयर टू लेन्सेस यूज ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आय पीस असतो. दिस आर टू डिफरंट लेन्सेस यूज. So what happens in a simple microscope? It is used to observe small size object. But minute object जे असतात अगदी बॅक्टेरिया वगैरे they are bacteria किंवा blood cells, cells of plants, animals and minute living beings like bacteria. They can be cannot be magnified by simple microscope. त्यासाठी तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो. स्कूलमध्ये तुमच्या आहे तुम्ही पाहिला असेल राईट. A compound microscope is made of two lenses, two convex lenses, 1 and 2. Okay, eyepiece डोळ्याजवळ असते ती and object इकडे तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स असते आतमधल्या भागात. The objective lens has smaller cross section, the smaller focal length. The eyepiece has bigger cross section and focal length is larger. Higher magnification तुम्हाला दिसतं. किती छोटी वस्तू तुम्हाला बऱ्यापैकी मोठी ती वस्तू दिसते त्याचा अभ्यास तुम्हाला करता येतो. लक्षात घ्या. त्यामुळे लेन्सेस खूप महत्वाचे आपल्या सर्वांसाठी. टेलिस्कोपचं काय सांगतो. तर सूक्ष्मदर्शक हा जो संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे ज्यामध्ये वस्तू बघा छोटीशी वस्तू आहे पण तिची प्रतिमा फार मोठी पाहायला मिळते. या ठिकाणी दोन बहिर्गोल भिंग वापरले जातात. एक असतं नेत्रिका आणि दुसरं असतं पदार्थ भिंग. ज्यामुळे काय होतं तुमची वस्तूची जी प्रतिमा आहे ती विशाळित मोठ्या प्रमाणात होते. संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये होत नाही. टेलिस्कोपचा बघा इथे दिलेला आहे. टेलिस्कोपचा यूज कसा होतो आपल्याला. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आहे. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट स्पेक्टॅकल्स पर्सिस्टंट विथ विजन. या गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि धडा आपला या ठिकाणी संपतो. येस पाहूया बघा. So telescope is used to see distant objects clearly in their magnified form. दूरवरच्या जे ग्रह तारे आहेत त्याचा आपण अभ्यास करत असतो. To observe the astronomical sources like star, planets are called astronomical telescope. अगदी दुर्बीण सुद्धा एक टाइप ऑफ टेलिस्कोप आहे. दुर्बीण तुम्हाला माहिती असेल. So there are two types of telescopes. Refracting, this uses lenses, and reflecting, they uses mirror and lens. लक्षात घ्या. मिरर जर आपण पाहिलं. In both of these, the image formed by the objective acts as the object of the eyes which forms final image. Objective lens has larger diameter and larger focal length, of which maximum amount of length coming from the distant object can be collected. कारण दूरवरच्या वस्तूपासून जे रेज आले then they can be collected. बघा दिसतं तुम्हाला इथे. Sorry, refracting as telescope आहे. On the other hand, the size of the eyepiece is smaller and its focal length is also less. Both these lenses are fitted and you get a telescope. See, rays are coming from a distant. खूप लांबून येत असतात. There are two lenses, objective lens आणि इथे eyepiece आहे. And you get the image of the distinct object. दूरवरच्या वस्तूची तुम्हाला काय मिळते प्रतिमा मिळत असते. त्याला दुर्बीण पण म्हणतो आपण. दूरदर्शी किंवा दुर्बीण. अति दूरची वस्तू स्पष्टपणे विषयाच्या रूपात पाहायचं असेल बारकाव्यासह तर तुम्हाला दूरदर्शी या प्रकाश उपकरणाचा उपयोग करावा लागतो. तारे ग्रह यांसारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी वापरले जाणारे दूरदर्शक खगोलीय दूरदर्शक म्हणतात. त्याचे दोन प्रकार आहेत, अपवर्तनी आणि परावर्ती. अपवर्तनीमध्ये फक्त भिंगांचा वापर केला जातो. परावर्तीमध्ये तुम्हाला आरसे आणि भिंगा दोघांचा वापर केला जातो. दोन्ही उपकरणांमध्ये पदार्थ भिंगाने तयार केलेली प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तूचे कार्य करते. अंतिम प्रतिमा तयार होत असते. पदार्थ भिंग हे मोठ्या आकाराचे व जास्त नाभी अंतर असणारे असते जेणेकरून दूरच्या वस्तू येणारा प्रकाश जास्तीत जास्त एकवटला जाईल आणि तुम्हाला ती वस्तू दूरची वस्तू स्पष्टपणे पाहायला
मिळेल बघा. आणि नेत्रिका बघा, दोघां नेत्रिका आणि पदार्थ भिंग. नेत्रिका डोळ्याजवळ असते आणि हे तुमचा पदार्थ भिंग आहे. ठीक आहे. महत्वाचं काय तर आपल्याला दूरवरची वस्तू स्पष्ट दिसायला त्यासाठी दोन भिंग वापरले जातात. पुढे बघा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि स्पेक्टॅकल्स. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट सगळ्यांना माहित आहे, जसं प्रोजेक्टर आहे, कॅमेरा आहे, स्पेक्ट्रोग्राफ आहे. these are the optical instruments. Spectacles माहित आहे आपल्याला, कॉन्व्हेक्स लेन्सेस आर युज्ड इन स्पेक्टॅकल्स फॉर करेक्टिंग फार साइटेडनेस, राईट. आणि जर आपण कॉन्केव्ह घेतले देन दे करेक्ट नियर साइटेडनेस. हा डिफरन्स आपल्याला समजला पाहिजे, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सचा, नियर साइटेडनेस आणि फार साइटेड. कोणकोणती प्रकाश उपकरणे आहेत? बहिर्गोलाचा उपयोग कुठे कुठे होतो बघा. बहिर्गोलाचा उपयोग होतो आपला कॅमेरा, प्रोजेक्टर आणि वर्णपट्टदर्शक मध्ये. बहिर्गोलाचा उपयोग होतो दूरदृष्टीचा दोष निराकरणासाठी. आणि जर अंतर्गोल घेतलं तर या ठिकाणी येतं निकट दृष्टीचा. हा फरक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, लक्षात घ्या. पुढे जा, शेवटचा पार्ट आहे आपला आणि धडा संपतो. सो व्हॉट इज पर्सिस्टन्स ऑफ विजन? काय बघा, हे हा खूप महत्वाचा पार्ट आहे. persistence of vision. We see an object because the eye lens creates its image on the retina. The image is on the retina as long as the object is in front of us. जोपर्यंत एखादी वस्तू तुमच्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत त्या वस्तूची प्रतिमा दिसते. ती वस्तू बाजूला झाली ती प्रतिमा सुद्धा गायब होते. The image disappears as soon as the object is taken away. However, this is not the instantaneous and the image remains imprinted on our retina for 1/16th of a second after the object is removed. लक्ष द्या, म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोरून दूर गेल्यानंतर सुद्धा 1/16th सेकंदासाठी त्याची इमेज तुमच्या डोळ्यावर तयार किंवा राहते तिथपर्यंत. ठीक आहे. The sensation on retina persists for a while. This is called persistence of vision. What examples? Daily to day तुम्हाला एक्झाम माहित असेल, जर तुम्ही सुरसुरी वगैरे आहे बघा, दिवाळीमध्ये सुरसुरी वगैरे पेटवता, तुम्ही गोल गोल फिरवता असं वाटतं पूर्ण गोल तयार झाला, पण तो पूर्ण गोल नसतो. तुमच्या हातामध्ये एकच सुरसुरी असते. हा एक उदाहरण आहे. किंवा आपण जे पिक्चर पाहतो ते सुद्धा त्याचं उदाहरण आहे. परत सांगतो बघा. किंवा तो हे पण तुम्ही केलं असेल लहानपणी बघा, एक असा पुट्टा घ्यायचा, एका बाजूला त्याला पिंजरा, रिकामा पिंजरा बनवायचा आणि दुसऱ्या बाजूला बघा पोपट बनवायचा किंवा कुठलाही पक्षी बनवायचा आणि ते गोल फिरवायचं. गोल फिरला असं वाटतं तो पक्षी तर पिंजऱ्यामध्येच आहे. तर वस्तूची काय दृष्टी सातत्य म्हणतात. वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटात तयार केली जाते, ती आपल्याला दिसते. वस्तू जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर असते तोपर्यंत त्याची प्रतिमा आपल्याला दिसते, परंतु वस्तू दूर गेल्यावर प्रतिमा नाहीशी होऊन जाते. पण काय होतं की आपल्या डोळ्यावर 1/16 सेकंदापर्यंत त्याचा दृष्टीपटलावर, रेटिनावर परिणाम होत असतो, परिणाम तरच राहतो. याला दृष्टी सातत्य असे म्हणतात. दिवाळीमध्ये तुम्ही याचा अनुभव घेतलेला असणार. त्याबरोबर आपल्या डोळ्यामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात बघा, दोन सेल्स असतात. कोणते ते सेल्स जरा संपलं वाटतं माझ्या मते. येस तर बघ कोणते सेल्स आहेत. शेवटचा पार्ट आहे इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. 2 तास गेले आपल्या जवळजवळ आज. The retina in our eye is made up of many light sensitive cells. These cells are shaped like a rod and like a cone. लक्षात घ्या, दोन प्रकारचे सेल्स असतात, rod like and cone like. The rod like cells respond to the intensity of light and gives information about the brightness or dimness of the object of the brain. Then the conical cells respond to the color and give information about the color of the object to the brain. लक्षात घ्या. So rod intensity of light, cone color of light. Brain process all the information received and we see the actual image of the object. Rod like cells respond to faint light but conical cells do not. लक्षात घ्या, ज्याचं जे काम आहे तेच करतात ते. Does we perceive colors only in bright light? लक्षात द्या, व्यवस्थित लाईट असेल, प्रश्न असेल तर तुम्हाला रंग दिसतील. लाईट गेल्यानंतर रंग ओळखू येत नाही, कारण त्यावेळेस आपल्या डोळ्यातले जे काही सेल्स, कोन सेल्स, दे डू नॉट वर्क. ठीक आहे. ओके, पुढे बघा. When red light falls on the eyes, the cells responding to red light gets excited more than those responding to other colors. We get the sensation of red color. Some people lack conical cells responding to certain colors. These persons cannot recognize those colors or cannot distinguish between different colors. These persons
आर सेड टू बी कलर ब्लाइंड. त्याला काय म्हणतात? कलर ब्लाइंड. त्यांना रंग ओळखता येत नाही, सगळे रंग सारखे दिसतात. Apart from not being able to distinguish between different colors, their eyesight is normal. बाकी सगळं काही व्यवस्थित असतं, त्यांना फक्त रंगामध्ये डिफरन्स कळत नाही, कारण त्यांच्या शरीरामधल्या जे काही सेल्स आहेत दे आर नॉट वर्किंग प्रॉपरली. कोणते सेल्स? टोन सेल्स. बघा, झालं शेवटचा पार्ट आहे. हा धडा संपला आपला. 4 पार्ट लागले आपल्याला. मानवी डोळ्यातील दृष्टीपटल अतिशय प्रकाश संवेदी पेशींचे बनलेले असते. या पेशी दंडाकार आणि शंक्वाकार असतात. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात. तर शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. दृष्टीपटला प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूला पुरवतात. प्राप्त माहितीचे मेंदू विश्लेषण करतो आणि आपणास वस्तूचे वास्तव चित्र दिसत असते. आणि रंगासोबत म्हणजे काय लक्षात ठेवा, दंडाकार पेशी काय करतात? प्रकाशाची तीव्रता आणि ज्या शंक्वाकार असतात त्या रंग ओळखतात. त्या ओळखतात रंग. लक्षात घ्या. अंधुक प्रकाशात सुद्धा दंडाकार पेशी कार्य करतात, परंतु शंक्वाकार पेशींना अंधुक प्रकाशात संवेदना नसतात. म्हणून ज्या वेळेस अंधार आहे त्यावेळेस आपल्याला वस्तूचे रंग ओळखता येत नाहीत. रंगाची संवेदना आणि जाण फक्त तेजस्वी प्रकाशात होत असते. शंक्वाकार पेशींना तांबड्या, हिरव्या, निळ्या रंगाच्या संवेदना असतात. जेव्हा तांबडा रंग डोळ्यावर पडतो तेव्हा तांबड्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या पेशींना इतर रंगांच्या तुलनेत तो अधिक उद्दीपित होतो. त्यामुळे आपल्याला कळतं की समोरचा रंग तांबडा आहे, लाल आहे. काही व्यक्तींमध्ये विशिष्ट रंगाला प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशींचा अभाव असतो. या व्यक्ती कलर ब्लाइंड असतात, त्याला रंगांध म्हणतात. काय म्हणतात? रंगाचे आंधळे. रंगांध म्हणतात, रंगाने आंधळे. अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत. कोणते रंग? हे 3 रंग, हिरवा, निळा आणि तांबडा, लाल. निळ्या रंगांना भेद करू शकत नाही. बाकी जवळजवळ कुठले रंग त्या पटकन ओळखतात त्या व्यक्तीला रंगांध म्हणतात, कलर ब्लाइंड म्हणतात. रंगभेद जर सोडला बाकी त्यांची दृष्टी सामान्य असते, त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नसतो. लक्षात घ्या. अशा प्रकारे तुमचा धडा संपलेला आहे आणि सिलेबस पण या ठिकाणी संपलेला आहे. महत्वाचे काही प्रश्न उत्तर आपण घेतच आहोत, ते सर्व आपलं चालूच आहे.